सर्वात प्रथम सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये आज आंदोलन करत आहे। इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल यांच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं होतं। जवाब दो, जवाब दो, जवाब दो। या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी काही उपस्थित केले होते की आज या महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी मागणी करत आहे, तर तुमच्या पक्षाची त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून प्रत्येक पक्षप्रमुखांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो। त्यावेळेस एकाही पक्षप्रमुखांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला नाही आणि त्याची या ठिकाणी भूमिका पण या ठिकाणी मांडलेली नाही। त्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रात आज मराठा समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून प्रत्येक गावात, जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे। त्यानुसार संभाजीनगर या जिल्ह्यातून जी मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात या ठिकाणी झाली होती, पुन्हा या सर्व संघटनांना या ठिकाणी आम्ही एकत्रित करून पुन्हा संभाजीनगर आणि विशेषतः त्या क्रांती चौकातून या ठिकाणी आमची या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात या ठिकाणून होणार आहे बांधवांनो, पत्रकार बांधवांनो। मग आंदोलन कसं असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। आमच्याकडे मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यावं आणि ते कसं भेटल याचं प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी क्रांती चौकात या ठिकाणी मांडणार आहोत आणि ते प्रदर्शनच त्या ठिकाणी राहणार नाहीये। तर आम्ही आजपर्यंत जे चिंतन केलं का मराठा समाजाला का बरं या ठिकाणी आरक्षण भेटत नाही, त्या चिंतनाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनाला नाव दिलेलं आहे मराठा आरक्षण चिंतन परिषद। याच्या माध्यमातून हे आंदोलन आमचं त्या ठिकाणी होणार आहे बांधवांनो। आणि हे आंदोलन सगळ्यात आगळं वेगळं आंदोलन त्या ठिकाणी राहणार आहे। त्या ठिकाणी मी स्वतः आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे। त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येईल त्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आमचे सन्माननीय ज्येष्ठ अभ्यासक दाते पाटील हे त्या ठिकाणी त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडणार आहेत बांधवांनो। एवढं आतापर्यंत झालेल्या राज्य सरकारच्या चुका सुद्धा आम्ही त्या विरासमधून आणि आतापर्यंत राज्य सरकारने ज्या ज्या चुका त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुका त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहे बांधवांनो। आज बघा या महाराष्ट्रात सरकार म्हणतंय की आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलंय। आज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं मी तुम्हाला एक साधं या ठिकाणी उदाहरण देतो बांधवांनो। गेली 8-9 महिने झाले त्या बांधवांना या ठिकाणी अजूनही परतावा त्या ठिकाणी देण्यात आले, व्याज परतावा त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। दुसरा विषय, सारथीला या ठिकाणी बजेट देण्यात आलेलं नाहीये। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला या ठिकाणी बजेट देण्यात आलेलं नाहीये। ज्या आमच्या मराठा बांधवांवर जे गुन्हे दाखल ते गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात आलेले नाही। म्हणजे जेणेकरून सर्वच प्रकारे त्या क्रांती चौकामध्ये चिंतनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्याचं प्रदर्शन पण या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत। आता पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपले काही जे प्रश्न असतील आपण नक्कीच या ठिकाणी आपले प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात। सर्वात प्रथम आंतरवाली सारडीमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सगळे या ठिकाणी सक्रिय होतो आणि त्या आंदोलनाला आम्ही आजपर्यंत पाठिंबा पण देण्यात आलेला आहे। आणि म्हणजे रस्त्यावर पण उतरून त्या ठिकाणी म्हणजे जरांगे पाटलाचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालेलो आहोत। कसं आहे माहिती का, वेळोवेळी सरकारकडे आमच्या मागण्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि सरकार कुठं चुकतंय त्याचंच प्रदर्शन आम्ही या चिंतनाच्या माध्यमातून क्रांती चौकातून आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही ते मांडत आहोत त्या ठिकाणी। आणि समाजाला आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करतोय का मी येतोय म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आमचं काही हे तयार केलेलं आहे, आम्ही सगळे सूचना त्या ठिकाणी तयार केलेली की समाजाला त्या ठिकाणी आम्ही बोलवणार आहोत आणि त्या ठिकाणी सांगणार आहोत का सरकार कसे चुका करते। वेळोवेळी सरकारला आम्ही या ठिकाणी निर्देशन पण आणून दिलेले कशा पद्धतीने आरक्षण भेटायला पाहिजे अशा बैठक पण आमच्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत बरं का, पण सरकारनं त्यावर विचार केलेला नाही। त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची वेळ या ठिकाणी आली आहे। हे बघा, जरांगे पाटलांसोबत चर्चा करायला
ते पण समाजाचे भाग आहे आणि आम्ही पण समाजाचे भाग आहोत. ते पण समाजासाठी आंदोलन करतायत आणि आम्ही पण समाजासाठी आंदोलन करत आहोत. त्यामुळं कोणाला विचारायचं काय नाही विचारायचं काय, इथं काय समाजाचं कोणी मालक नाहीये. त्यामुळं सगळे या ठिकाणी आजपर्यंत समाजासाठी या ठिकाणी आम्ही जी लढाई लढतोय ही कायदेशीर दृष्ट्या लढतोय. आम्ही आतापर्यंत पत्रकारांसमोर आलो नाही, हे चुकीची गोष्ट आहे. कारण तुम्हाला माहित असेल, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती पुष्पांजली हॉटेलला. तेव्हा आम्ही आमच्या बाजू मांडलेल्या आहे. त्यानंतर केरे पाटलांनी अनेक आंदोलनं मुंबईत केले. तेव्हाही सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वारंवार भेटी घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या. माननीय उपमुख्यमंत्री त्या काळाचे अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांना सुद्धा आम्ही वारंवार भेटी घेतलेल्या आहे. आणि सन्माननीय दाते पाटलांच्या माध्यमातून आम्ही वारंवार, आम्ही कोणाच्या विरोधात आहोत कोणाच्या सपोर्टमध्ये आहोत हा आमचा विषय नाहीये. आमचं म्हणणं आहे की कायदेशीरदृष्ट्या, कारण आता आताचा लढा नाही, 1983 पासूनचा लढा आहे, तरीही आरक्षण एवढं खितपत पडलंय. याचं कारण काय आहे की कायदेशीरदृष्ट्या कोणीही अभ्यास न करता फक्त रोडवर उतरून वेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली या महाराष्ट्रामध्ये. पण कायदेशीरदृष्ट्या या देशामध्ये एक घटना आहे, त्या घटनेला अनुसरून कायदे याचा विचार कोणीही केलेला नाही. तो आम्ही मात्र केला आणि त्याच्यामुळे दाते पाटलांसोबत आम्ही ते कार्य करून महाराष्ट्रावर फिरत आहोत. काय प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेने आम्ही बघितलेलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मागणी हे एकच होतं माझ्या सगळ्यांनी वेगवेगळं. आज काय गणित जुळवले तुम्ही, हे सगळे तुमच्यासोबत नाही. गेल्या कित्येक दिवसापासून हे सगळे मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आलेले, रस्त्यावर उतरून आंदोलन करत आलेले आणि सगळे नाही, आम्ही सगळ्यांनी ठरवलेले काय माहिती का, आता सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित यायचं आणि एक प्रकारे मोठा लढा या ठिकाणी उभा करायचा. नाही, एकतर सर्वात पहिले कायदेशीर बाब आपण लक्षात घ्यावी की सांगतो हे सांगितल्याशिवाय 10% तुमच्या लक्षात येणार नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक निकषावर मागास असलेल्यांसाठी कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही. त्याचं साधं उदाहरण सांगतो. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी 10% आरक्षण एकदा दिलं होतं आर्थिक मागास म्हणून. ते सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं होतं. म्हणून या देशामध्ये कुठल्याही वर्गाला तुम्हाला तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं म्हणता येणार नाही. परंतु कायद्यातली तरतूद आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला आरक्षण देता येईल अशी आहे. त्यामुळे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आर्थिकदृष्ट्या मागास न म्हणता आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला आरक्षण देता येतं आणि म्हणून ते EWS आरक्षण जे 10% दिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण गफलत अशी करतोय ते पण सांगतो. आपण गफलत ही करतोय की त्या 50% आरक्षणामध्ये हे 10% आपण मिक्स करतोय, तर तसं नाहीये. इंदिरा साहनी जजमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, आर्थिक निकषाच्या माफ करा जातीच्या निकषावर दिलेल्या आरक्षणाची मर्यादा 15/4 16/4 प्रमाणे ही 50%च्या पुढे नको. आता राहिला SCBCचा जो प्रश्न आहे, तर SCBC आरक्षण जे आहे हे जातीच्या निकषावर नसून हे आरक्षण अशा वर्गाला दिलेलं आहे जो वर्ग त्या राज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. अशा वर्गाला ते SCBC आरक्षण असल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते असावं असं त्याच्या मागचं सूत्र आहे. परंतु सन्माननीय न्यायालयाला डिस्क्रिशनरी पॉवर्स जे आहेत त्या पॉवर्सच्या अनुषंगाने त्यावेळेस पूर्ण डाटा जो आहे की नक्की लोकसंख्या किती आहे याची जनगणना झालेली नसल्यामुळे राज्य शासनाकडेही तो डाटा नव्हता ना कुठल्या एजन्सीकडे तो डाटा होता. म्हणून सन्माननीय न्यायालयाने ते प्रमाण 10% पर्यंत असावं अशा पद्धतीने ते 10% SCBC आरक्षणाचं म्हणलेलं आहे. परंतु त्याच्यामधली जी कायदेशीर बाब आहे की तुम्ही जे म्हणालात त्यातली ही कायदेशीर बाब आहे. आर्थिक कमकुवत आणि आर्थिक मागास या दोन गोष्टींमुळे घपला झालेला आहे. मग राज्य सरकारने 10% आरक्षणाच्या आधी जो सर्व्हे केला होता तो आर्थिक मागासच्या दृष्टिकोनातून नाही. राज्य शासनाने न्यायमूर्ती गायकवाड साहेब असतील किंवा न्यायमूर्ती शुक्रे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांना जी जबाबदारी दिली होती की या राज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या वर्गाचं प्रमाण किती आहे ते त्या निकषामध्ये बसतात की नाही बसतात. 24 निकष मान्य सर्वोच्च न्यायालयाने ते निश्चित केले होते. त्या 24 निकषामध्ये
त्यांच्या मुलांचे शिक्षण किती आहे, 4थीपर्यंत किती आहे, 5वीपर्यंत किती आहे, 10वीपर्यंत किती आहे, 12वीपर्यंत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलांचं किती आहे, मुलींचं किती आहे, ते कोणत्या घरात राहतात, सिमेंटच्या घरात राहतात, पत्र्याच्या घरात राहतात, अशी जी प्रश्नावली आहे. आर्थिक सर्वे नव्हतं, हां आर्थिक सर्वेक्षण नव्हतं. नाही, आर्थिक सर्वेक्षणच्या नुसार आपल्याला ते आरक्षण देण्यासाठी नव्हते. समितीने मराठा समाजाला आर्थिक मागास ठरवलंय का आर्थिक सर्वे? नाही, सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ती गफलत कृपया आपण लक्षात घ्यावी. मग आर्थिक तर सर्वेच झालेलं नाही. नाही, आर्थिकचा विषय इथे येतच नाही ना. आर्थिक सर्वेक्षण मराठा समाजाचे दोन्ही आयोग स्थापन झाले. 340व्या कलमाप्रमाणे आयोग स्थापन झालं. त्या आयोगाला वर्क ऑर्डर दिली होती. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपण आपल्या माध्यमातून मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा नाही आहे याचा अहवाल आपल्याला द्यायचा. आणि ती गफलत झाल्यामुळे काय झालं की कन्फ्युजनमध्ये मागण्या चूक होत गेल्या आणि चूक मागण्यांचा निर्णय शासनाला घेता आला. म्हणून आमचं जे वारंवार सांगणं जे आहे त्याच्यासाठी आता त्या आंदोलनाच्या वेळेस ते आम्ही दाखवणार आहे. एक सुंदरसं आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. ते तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं आरक्षण देता येईल त्याची मान्यता सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांनी, 5 न्यायाधीशांनी, 7 न्यायाधीशांनी, 9 न्यायाधीशांनी, 11 न्यायाधीशांनी, अगदी केशवानंद भारतीच्या 13 न्यायाधीशांच्या पीठाने काय मार्गदर्शन केलेलं आहे त्या अनुषंगाची ते तयारी आम्ही त्या ठिकाणी केली आहे. आणि जर केंद्र शासनाच्या वतीने म्हणा किंवा मुख्यत्वे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने आरक्षण देण्यासाठीच्या वेगवेगळ्या तरतुदी जर नमूद करून ठेवल्या आहे तर त्या नमूद केलेल्या तरतुदींचा फायदा राज्य शासन मराठा समाजाला का देत नाही हा त्यांच्याकडे जो कन्फ्युजन असलेला प्रश्न आहे तर त्याचंच आम्ही एक सुंदर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आहे. जसं एक उदाहरण म्हणून सांगायचं तर एक संजय नायका म्हणून गुजरातचे एक व्यक्ती होते. त्यांची एक केस होती. त्या केसमध्ये पहा त्याचं वाचन झालं नाही, त्याचं शासनाकडे कोणी प्रेझेंटेशन केलं नाही, शासनाला कोणी ते सांगितलेलं नाही. त्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवणार आहे की जे म्हटलं जातं की आईच्या जातीचं प्रमाणपत्र मुलांना वापरता यावं. माधुरी पाटील विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी एक जजमेंट दिलं आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये कुठल्याही राज्य शासनाला त्यांच्या राज्यामध्ये आरक्षण द्यायचं असेल तर खालील बाबींचा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि खालील बाबीप्रमाणे जर तो वर्ग तो समाज त्या निकषामध्ये बसत असेल तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे. पण ते देत असताना प्रमाणपत्रच महत्त्वाचं नाही आहे तर आरक्षण दिल्याच्या नंतर ते प्रमाणपत्राची पडताळणी सुद्धा झाली पाहिजे. व्हॅलिडिटी ऑफ द कास्ट ती सुद्धा झाली पाहिजे. मग त्यांनी ती समिती कशी असावी, देशभर आता पूर्ण ही समिती लागू आहे माधुरी पाटीलच्या केसप्रमाणे की आरक्षण देत असताना त्याचं सर्टिफिकेट व्हॅलिड करायचं असेल तर काय असेल. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वडिलांची जी कुठली जात असेल त्या जातीच्या अनुषंगाने त्या अर्जदाराला त्या पद्धतीची व्हॅलिडिटी देता येईल. आईच्या जातीचं नाही. ते नायकाच्या केसमध्ये नेमकं तेच सांगितलेलं आहे. दुसरी एक आपली नलावडे नावाची अमरावतीची एक केस होती. त्या केसमध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे. अशा वेगवेगळ्या केसेस आहेत. आणि दुसरं आपण केसचीच केस जर घेतली तर तिथे तुमच्या लक्षात येईल त्या मुंदडाताईंच्या केसमध्ये त्यांच्या विरुद्ध आक्षेप घेतला होता की तुमचं नाव विमल नंदकुमार मुंदडा आहे म्हणून तुम्ही SC वर्गामध्ये येऊ शकत नाही. परंतु माननीय न्यायालयाने ते सगळं तपासणी केली असता त्यांच्या हे लक्षात आणून देण्यात आलं की यांच्या वडिलांची जात हे SC कॅटेगरीमध्ये येते आणि म्हणून ते SC आहेत म्हणून त्यांचं ती निवडणूक व्हॅलिड आहे. मग त्या ठिकाणी तो बदल केला गेला नाही. मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार राज्य शासनाला येऊ शकतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण राज्य शासनाने याच्यात काही बदल केला तर त्याला घटनादुरुस्ती असं मानलं जातं आणि अशा पद्धतीची घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार 338व्या कलमाप्रमाणे फक्त केंद्र शासनाला आहे. काय गरज पडली चिंतनातच करावं वाटतं? हे मराठवाड्यासाठी आंदोलन असणार आहे की हे राज्यभरासाठी आंदोलन राहणार आहे. मराठवाडा असं होते दोन त्याचे 2 भाग असे आहेत. आपण छान प्रश्न विचारला की एक भाग जो आहे हैदराबाद स्टेटमधून मराठवाड्यात आलेला मराठा समाज बांधवांसाठी आहे आणि दुसरा भाग जो आहे तो उर्वरित महाराष्ट्र जो आहे त्याच्यासाठीचा तो आहे. आणि मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर आपण मराठवाड्यात आलेलो आहे आणि त्याच्यामुळं स्वतंत्र झालेल्या देशात
स्वतंत्र राज्यघटना असलेल्या देशामध्ये मराठवाड्याचा समावेश झालेला असल्यामुळे या देशाच्या राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने मराठवाड्यातून संयुक्त महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतात जे सामील लोक झाले त्यांना भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींचा लाभ देता येऊ शकतो आणि मग त्या अनुषंगाची ती लढाई आहे. म्हणून तिथं काही नवीन आरक्षण द्यायचं नाही आहे. ते जे ऑलरेडी तिथे दिलेलं आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे. कुणबी म्हणून या ठिकाणी जे ऑलरेडी मान्यता प्राप्त ज्या हैदराबाद संस्थांची अंमलबजावणी आपल्या भारतात करायची. हा मग तुम्ही ते मान्य केलं. तुम्ही काय केलं 371व्या कलमामध्ये काय केलेलं आहे 371व्या कलमामध्ये या सगळ्या बाबींचं हे केलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करा घराने मागणी तुमचा पाठिंबा करा त्या पद्धतीने. नाही मी फक्त माझ्याकडे काय माहिती आहे ते सांगतोय. मला इतर कोणी काय मागणी केली मला त्याच्याबद्दल उत्तर देता येणार नाही. पण तुम्ही कायदेशीर प्रश्न मला विचारा. हा स्वतंत्र आरक्षण पाहिजे तो ओबीसीतून पाहिजे. हे बघा त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आयोगाने त्यांचा अहवाल राज्य शासनाला दिल्याच्या शिवाय आयोगाचा असलेला अहवाल राज्य शासनाने स्वीकारलेला आहे आणि न्यायमूर्ती सुक्रे समितीचा किंवा न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल काय आहे की महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेला मराठा वर्ग आहे म्हणून त्यांना एससीबीसी आरक्षण द्यावं लागेल. एससीबीसी म्हणजेच एससी एसटी वगैरेचं जे आरक्षण आहे ते आपोआप इतर मागास वर्गामध्ये जातं. फक्त हा शब्दांचा जो या ठिकाणी कन्फ्युजन करणारा भाग जो आहे ओबीसी का एससीबीसी ओबीसी काय किंवा एससीबीसी काय दिस इज वन अँड सेम. फक्त त्याच्यामधला महत्त्वाचा फरक असा आहे की कुणबी जातीच्या प्रमाणपत्र प्राप्त झाल्याच्या नंतर ज्याच्याकडे ते प्रमाणपत्र असेल त्याला निवडणुकीमध्ये सहभाग घेता येईल. ज्याच्याकडे एससीबीसी नावाचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्याला निवडणुकीमध्ये त्या मागासवर्ग क्षेत्रातून निवडणूक लढवता येणार. फक्त तोच महत्त्वाचा फरक आहे. परंतु त्याच्यावरचंही आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला खरी गरज जी आहे तर ती शिक्षणामध्ये आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण. राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याचा आमचा कोणाचा तरी अट्टहास नाही आहे किंवा आमची तशी ती मागणी पण नाही. आणि मग त्या अनुषंगाने राज्य शासनाकडे आयोगाचा अहवाल तसा गेला असेल तर मग त्याच्यामध्ये बदल करण्याचा त्याच्यामध्ये काही ॲड करण्याचा अधिकार 340व्या कलमाप्रमाणे कोणालाच नाही आहे ना राज्य शासनाला ना कोणाला. मग त्याच्या ओबीसी समाजाचा विरोध राजकीय हा एक मिनिट मग तो ज्यांचा शैक्षणिकसाठी विरोधच नाही ओके अगदी योग्य आपण बोललात तर तो कोणाचा ज्यांचा कोणाचा विरोध असेल त्यांच्यासोबतची ती इंटरॅक्शन करण्यामध्ये आपण पोहोचलो नाही किंवा आम्हाला तिथपर्यंत जाता आलं नसेल. आता साधा प्रश्न आहे त्यांनी सुद्धा याचं एकदा वाचन केलं असतं तर त्यांचं हे लक्षात आलं असतं की राज्य शासनाने 10% एसईबीसी आरक्षण दिलेलं आहे. एसईबीसी आरक्षण दिल्याच्या नंतर त्याच्यातून मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे या देशातली कुठलीही निवडणूक तुम्हाला लढवता येणार नाही. मग एवढं स्पष्ट असतानाही ते प्रश्न उपस्थित करतात मग त्यांना काय म्हणावं. तो प्रश्नच नाही ना किंवा त्याच्यावर काहीच करता येत नाही. हा सगळं पर्याय म्हणा सगळे पर्याय म्हणा नाही घटनेचा हे बघा महत्वाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे आमची ती हीच आहे की मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सवलत पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि हे जेव्हा लक्षात आलं की आरक्षण देत असताना एससीबीसीचं आरक्षण द्यावं लागणार ज्याची तरतूद इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या सिरियल नंबर 12 मध्ये दिलेले आहे की ओनली द रिझर्वेशन कॅन बी गिव्हन टू द कम्युनिटी विच इज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड असं त्यात नमूद केलेलं आहे. मग त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल का त्याच्या पुढे जाऊन राज्य शासनाला काही बदल करता येईल का त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार राज्य शासनाला आहे का. मग प्रत्येकाचं उत्तर नाहीच असं जर असेल तर मग आपल्याला तुमचं विश्लेषण फार वैचारिक आहे. ऐका ना नाही सांगू द्या सांगू नये असं म्हणू नये. मी बोलतोय त्या ओबीसीतून आरक्षणासाठी मागणी झाली आंदोलन झाले सगळे तुम्ही एससीबीसी विश्लेषण करताय. काही लोकांना असं वाटतं की तुम्ही एससीबीसीचं समर्थन करता. नाही ते मी विश्लेषण केलं की जर राज्य शासनाकडे मराठा समाजाला ओबीसी मधून घ्या असं कुठल्याही आयोगाचा अहवाल नसेल तर राज्य शासन स्वतःच्या मनाने एक हा प्रश्न आहे ना. राज्य शासन स्वतःच्या मनाने असं काही एक करू शकत नाही. त्यांना ते 340व्या कलमाचं बंधन आहे आणि मग हे बंधन तुम्हाला कोणाला लक्षात घ्यायचं नसेल म्हणजे हे आमच्या पुढचं मराठीत म्हणणं आहे माझं. जर हे बंधन तुम्हाला लक्षात येत नसेल भारतीय राज्यघटनेतली तरतूद तुम्हाला लक्षात येत नसेल भारतीय राज्यघटनेने दिलेले निर्देश तुम्हाला लक्षात येत नसतील तर अयोग्य पद्धतीची मागणी केल्यानंतर ती मंजूर होईल का. तो मंजूर करण्याचा अधिकारच मुळात कोणाला नाहीये. मग जो अधिकारच नाहीये
त्याची मागणी करून आपण वेळ का वाया घालत. याच्यापूर्वी सुद्धा काय झालं की आर्थिक निकषावर आरक्षण मागितलं गेलं, त्याच्यामध्ये 20-25-30 वर्ष ते गेले आणि नंतर जेव्हा लक्षात आल्याच्या नंतर मग हे सगळं पुढचं सगळं माझा प्रश्न तोच आहे की आता चिंतन करायची गरज का वाटते? चिंतन करायची गरज याच्यासाठी आहे की राज्य शासनाकडे म्हणा किंवा केंद्र शासनाकडे म्हणा, कायदेशीर पद्धतीचा अवलंब असलेल्या मागणीचा अभाव आम्हाला दिसतो. आता का अभाव काय आहे त्याच्यात? तुम्हाला काय वाटतं? आता आंदोलन चुकलंय किंवा नाही, आंदोलनाची मागणी सरकार बघ, मी फक्त काही कळत नाही. आमच्या समोर असलेल्या भारतीय राज्य घटनेच्या तरतुदीची जी काही माहिती आहे मी तुम्हाला सांगेन. मी काही ती तरतूद मी करून ठेवली नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती केलेली आहे. त्या अनुषंगाने ज्या घटनेच्या कलमाप्रमाणे ती सवलत त्या समाजवर्गाला देता येत असेल, तीच मागणी आपण जर केली तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासन किंवा केंद्र शासन यांना अत्यंत सोयीचं होणार असल्यामुळे, आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं की सतत आम्हाला जे जजमेंट दिलेलं आहे, इंदिरा साहनी प्रकरणाच्या जजमेंटच्या आधारे हे सगळं रद्द केलेलं आहे. मग ते रद्द होणे मग राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटिशन केलं, रिव्ह्यू पिटिशन केलं. मग हे आपण सगळेजण का लक्षात घेत नाही? ती क्युरेटिव्ह पिटिशन आणि रिव्ह्यू पिटिशन कशाच्यासाठी आहे की राज्य शासनाच्या वतीने SC BC या प्रवर्गामध्ये दिलेलं आरक्षण तसंच राहावं यासाठीचं आहे. त्याच्यामध्ये हा तुम्ही म्हणतात तो कुठे प्रश्नच नाही आहे, आणि मग जो प्रश्नच नाही आहे तर त्याची चर्चा करण्यामध्ये आपण वेळ का घालवावा? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तो एक विषय वारंवार येतोय आपल्या समोर की तुम्ही ही वेगळी करताय का ते. मला सांगा, भारतीय राज्य घटनेमध्ये घटनेच्या 340व्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डचे. उगं एवढं करत बसल्यापेक्षा साधी गोष्ट आहे ती घटनेच्या 340व्या कलम वाचा, त्याच्यामध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जो वर्ग आहे त्याला आरक्षण, आणि आम्ही त्या आरक्षणाची मागणी करतोय. म्हणजे घटनेत असलेल्या तरतुदी अनुसार आम्हाला आरक्षण द्या. घटनेमध्ये OBC हा शब्द नाहीये. घटनेमध्ये OBC हा एक प्रवर्ग आहे, हे आम्ही वारंवार सांगितलंय. आणि त्या प्रवर्गामध्ये अनेक जाती आहेत, 350 450 जाती आहेत. आमचं म्हणणं आहे की घटनेत जी तरतुदी आहे त्या घटनेच्या तरतुदी अनुसारच आम्हाला आरक्षण द्यावं, ही आमची मागणी. आता मग तिथं जाणारच आम्ही. स्वरूप कसं असणार आहे? हा. याचं नेतृत्व तुम्ही करतायत का? आणि नाही, सगळे मिळून, तुम्ही सगळे मिळून. बसणार आहात का? किती लोक बसणार सगळे- आहेत? सगळे- आणि सगळे त्याचं प्रमुख मागणी जी असेल एका लाईन मध्ये ती काय असेल? हे बघा, हे सर्व संघटना आणि सगळे समन्वयक मिळून हे आंदोलन राहणार आहे. हे वैयक्तिक बरं का, जवळपास आता सध्या 10 ते 15 संघटना या ठिकाणी सामील झालेले आहे. अजून संघटनांचा आम्हाला संपर्क या ठिकाणी होणार आहे आणि हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. आता मी तुमचा दुसऱ्या विषयावर येतोय. आम्ही काय करतोय, मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन प्लस त्या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं ते त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. दुसरा विषय, सरकारला आम्ही चॅलेंज करणार आहे, जर आम्हाला नाही तर कोणाला नाही. 1994ला जी शरद पवार साहेबांनी जी चूक केली होती मंडल आयोगाच्या माध्यमातून, मेन विषयावर होतो मी बरं का, 1994ला शरद पवार साहेबांनी जी चूक केली होती मंडल आयोगाच्या माध्यमातून, जे काही खोटे GR काढलेले ते पण आमच्याकडे आलेले आहेत बरं का. त्या GRच्या जर ते सरकार जर खोटे GR काढू शकतं तर या सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारला ते GR रद्द करण्याचा अधिकार आहे, जेणेकरून मग आम्ही पण 50% आज त्या ठिकाणी जाऊ शकतो. काय म्हणजे सगळ्या पद्धतीची तयारी आमची या ठिकाणी आंदोलनाची आहे, जेणेकरून मराठा समाजाला आम्ही आजपर्यंत सांगत आलो आहे, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण लागतं. OBC आरक्षणाला तुम्ही चॅलेंज करणार आहे? आत्ताच नाही. काय मी काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का, 22 तारखेला क्रांती चौकामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी भेटणार आहे, कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण भेटू शकतं. आणि जर मराठा समाज जर आरक्षण देणार नसेल तर सरकारला पण आम्ही वठणीवर आणणार